नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जी मराठी भाषा बोलतो तिचे खरे बिल्डिंग ब्लॉक्स काय आहेत ह्याचा कधी विचार केलाय? आज आपण बरोबर तेच बघणार आहोत. आपण मराठी व्यंजनांच्या जगात एक खोलवर डुबकी मारणार आहोत. त्यांची रचना कशी आहे, त्यांचे आवाज कसे तयार होतात, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी व्यंजन म्हणजे काय याची ओळख करून घेऊ. मग त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं ते बघू. त्यानंतर त्यांच्या उच्चारामागचं रहस्य म्हणजे हे आवाज नक्की कुठून येतात ते उलगडू. मग काही खास फरक आहेत व्यंजनांमध्ये ते पाहू. आणि शेवटी आपल्या मराठी भाषेचा आधार म्हणून त्यांचं महत्त्व काय हे समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. व्यंजन म्हणजे नक्की काय? व्यंजन म्हणजे काय तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असा वर्ण ज्याला पूर्ण व्हायला स्वरांची मदत लागते. स्वरांशिवाय व्यंजनं खरं तर अपूर्णच आहेत. उदाहरणार्थ आपण क म्हणतो तेव्हा खरं तर त्यात अ हा स्वर मिसळलेला असतो. तो काढला की उरतो फक्त क म्हणजे अर्धा आवाज. आणि आपल्या मराठी वर्णमालेत अशी एकूण किती व्यंजनं आहेत माहितीये? तब्बल 36. हो, हीच 36 व्यंजनं आहेत जी आपल्या भाषेचा संपूर्ण शब्दसाठा तयार करतात. आणि यात एक गंमत आहे. प्रत्येक व्यंजनाचा उच्चार करताना आपल्या तोंडातून येणारी हवा कुठेतरी अडवली जाते. तुम्ही स्वतःच करून बघा. प म्हणा किंवा ट म्हणा. जाणवते का? ओठ एकमेकांना चिकटतात किंवा जीभ दातांना लागते. हो ना? बस याच स्पर्शातून हे वेगवेगळे ध्वनी तयार होतात. आता ही जी 36 व्यंजनं आहेत ना, ती काही अशीच कशी तरी एकत्र ठेवलेली नाहीयेत. त्यामागे खूप छान लॉजिकल म्हणजे अगदी वैज्ञानिक पद्धत आहे. चला पाहूया तरी काय आहे हे वर्गीकरण. हे बघा, इथे ना 25 व्यंजनांना 5 गटांमध्ये म्हणजे वर्गांमध्ये विभागले आणि प्रत्येक वर्गात कठोर, मृदू आणि अनुनासिक असे ध्वनी आहेत. क वर्गात बघा, क, ख हे कठोर, ग, घ हे मृदू आणि ङ हे नाकातून येणारं म्हणजे अनुनासिक. तसंच प वर्गात प, फ कठोर, ब, भ मृदू आणि म अनुनासिक. आहे की नाही एकदम पद्धतशीर रचना? अच्छा, मग 25 वर्गीय व्यंजनं झाली. आता उरली 8 ज्यांना अवर्गीय म्हणतात. यात य, र, ल, व यांना अर्धस्वर म्हणतात. का? कारण त्यांचे उच्चार थोडे स्वरांसारखे आहेत. आणि दुसरे आहेत श, श, स, ह यांना म्हणतात उष्म व्यंजनं, कारण त्यांच्या उच्चारात हवेचं घर्षण होतं, एक उष्मा जाणवतो. ओके, वर्गीकरण तर पाहिलं, पण आता थोडं अजून खोलात जाऊया. हे आवाज आपल्या तोंडात नक्की कोणत्या जागेवरून तयार होतात? चला हे उच्चारस्थानाचं रहस्य पण उलगडून बघू. एक विचार करा, क आणि प हे दोन्ही व्यंजनच आहेत. मग त्यांच्या आवाजात इतका फरक का? कारण सोपं आहे, ते आपल्या तोंडात वेगवेगळ्या ठिकाणाहून तयार होतात. बघूया तरी कोणती आहेत ही ठिकाणं. आणि हे बघा इथे सगळं अगदी स्पष्ट होते. क, ख, ग, घ, ह हे ध्वनी थेट कंठातून येतात म्हणून त्यांना कंठ्य म्हणतात. च, छ, ज, झ, य हे टाळूला जीभ लावून येतात म्हणून ते तालव्य. मग आहेत मूर्धन्य जे जीभ थोडी मागे वळून बोलले जातात. दंत्य म्हणजे दातांना जीभ लागते आणि ओष्ठ्य म्हणजे जिथे दोन्ही ओठ एकमेकांना लागतात. म्हणजे बघा प्रत्येक आवाजाचं एक परफेक्ट लोकेशन आहे. फक्त उच्चारस्थानच नाही, व्यंजनांमध्ये अजूनही काही बारीक सारीक फरक आहेत. चला ते सुद्धा बघूया. यातला एक महत्वाचा फरक आहे श्वासाच्या जोराचा. काही व्यंजनं उच्चारताना हवा खूप जोरात बाहेर फेकली जाते, जसं की ख, घ, छ, झ यांना म्हणतात महाप्राण. आणि काही व्यंजनं अगदी हळूवारपणे उच्चारली जातात, जसं की क, ग, च, ज यांना म्हणतात अल्पप्राण. तुम्ही स्वतःच क आणि मग ख म्हणून बघा, तो जोराचा फरक लगेच जाणवे. आता काही व्यंजनं अशी आहेत ज्यांच्या उच्चारात नाकाचा वापर होतो, म्हणजे हवा तोंडासोबत नाकातूनही बाहेर येते. त्यांना म्हणतात अनुनासिक. ण, ण्य, ण, न, म ही ती व्यंजनं. एक गंमत करून बघा. नाक दाबून म म्हणण्याचा प्रयत्न करा. नाही म्हणू शकणार, कारण तो नाकातून येणारा सूरच त्या आवाजाचा भाग आहे. यानंतर येतात संयुक्त व्यंजनं. हे काय आहे? तर जेव्हा 2 किंवा अधिक व्यंजनं एकत्र येतात आणि त्यांच्यामधला अस्वर निघून जातो, तेव्हा एक नवीन अक्षर तयार होतं, जसं की त्र, श्र, ज्ञ, क्ष.
क्ष हे अक्षर खरं तर क आणि श ह्या 2 व्यंजनांपासून बनले आणि ज्ञ हे ज आणि न्य यांपासून. इंटरेस्टिंग आहे ना? तर ही सगळी माहिती बघितल्यावर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. ही सगळी व्यंजनं मिळून आपल्या मराठी भाषेचा पाया कसा बनवतात हे आता बघूया. तर या सगळ्या चर्चेतून काय महत्वाचं कळलं? एक म्हणजे स्वरांशिवाय व्यंजनं अपूर्ण आहेत. दुसरं म्हणजे त्यांचा उच्चार कधी कठोर असतो तर कधी मृदू. आणि सगळ्यात महत्वाचं, आवाजातले हे जे छोटे छोटे फरक आहेत ना, तेच आपल्या मराठी भाषेला इतकी सुंदर आणि समृद्ध बनवतात. थोडक्यात काय? तर स्वर आणि व्यंजन हे जणू भाषेच्या गाडीची 2 चाकं आहेत. जेव्हा ती एकत्र येतात तेव्हा शब्द तयार होतात आणि आपल्या भाषेला एक प्रकारचा गोडवा, एक लय मिळते. जाता जाता एक प्रश्न. आपण जी भाषा इतक्या सहजपणे रोज वापरतो तिच्यामागे इतकी जबरदस्त वैज्ञानिक आणि पद्धतशीर रचना आहे हे जाणून खरंच आश्चर्य वाटतं नाही का? यावर नक्की विचार करा.